आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, देशी विदेशियों को मंदिर है हमारा, सबके लिए खुला है मंदिर है हमारा. आमचं मंदिर हे सर्वांसाठी खुलं आहे. कारण की ज्या संत ऋषी मुनी महात्मे महापुरुषांनी महामानवाने काम केलं, त्यांनी एका विचित्र जाती धर्म पंथ संप्रदायासाठी काम न करता त्यांनी अखिल विश्वासाठी काम केलं. आणि त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ही विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर, तो किंबहुना चराचर आत्म्याची झाला. ही संपूर्ण विश्वकुटुंबाची भाषा जे बोलतात त्यांना फक्त ईश्वराचा साक्षात्कार झालेला असतो. जात धर्म पंथ पक्ष हे मानवांनी आपापल्या पद्धतीने निर्माण जरी केले असले तरी त्याचा जो उद्दिष्ट आहे तो उद्दिष्ट मनुष्याला पूर्णत्वापर्यंत पोहोचण्यासाठीच आहे. कारण की मनुष्य 84 लक्ष योनीमधून आलेला आहे. त्याच्यावर या सर्व प्रकारचे संस्कार आणि त्या संस्कारातून वर निघून त्याच्यातील दिव्यत्व प्राप्त होणे हे मनुष्य जीवनाचं मूळ ध्येय आहे. मनुष्य पशु योनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला, म्हणून हे संस्कार देऊन सावरला क्रमाक्रमाने. मनुष्य पद्धतीने त्याला शिकवणे, त्याचे आचार विचार राहणीमान या सगळ्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन करून त्याच्याकडे दिव्यत्व प्राप्त करणे ही प्रोसेस, ही पद्धती आहे. आणि या पद्धतीच्या अनुषंगाने या सर्व धर्माची स्थापना केली गेली आहे. कोणाचा द्रोह न करून करावा ऐहिक उत्कर्षपूर्ण, साधावे आत्मसमाधान हाची बाणा धर्माचा. रामगीतेमध्ये धर्माध्यान दिले की कोणाचा द्रोह न करून आमच्यामध्ये ईर्ष्या द्वेष राग अहंकार हे जे षड्विकार आहे हे सगळे षड्विकार नष्ट करून स्वतःचा उत्कर्ष साधणे हे मनुष्य जीवनातलं ध्येय आहे. आणि त्यासाठी धर्माची रचना आहे. इंद्रिय बुद्धी प्राण या सर्वांचा विदेह मन बुद्धी इंद्रिय आहे, त्या सर्वांचा विकासाचं जे साधन आहे तो धर्म आहे. आणि हा जो धर्म आहे हा सर्व लोकांसाठी समान आहे. म्हणून मनुष्य धर्म मानव धर्म या नात्याने गुरुदेव सेवा मंडळाला या विषयावर केंद्रित करण्यामध्ये आलेला आहे की मनुष्य हे भगवान अंत में तुझ में समरस हो जाए, यही हमारा ध्येय है, उद्देश्य आहे. हे आपलं मूळ उद्दिष्ट आहे. आणि हे सहज आहे, यासाठी आटापिटा करण्याची गरज नाही आहे. आणि जे सहज आहे स्वाभाविक आहे तो साधू संतांचा सहयोग आहे, सहज धर्म आहे. आणि त्यालाच आपल्या भाषेमध्ये स्वधर्म म्हटलं आहे. स्वधर्म म्हणजे हिंदू मुस्लिम बौद्ध इसाई शीख ख्रिश्चन हे नाव किंवा या नावाच्या माध्यमातून आपल्यामध्ये निर्माण झालेला अहंकार तो धर्म नाही.